नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल किंवा तुमच्या मागे आडापिडा, साडेसाती, दलिंद्री, लक्ष्मी बांधन, चेडाचा प्रकार असो, गेनमाळीविषयी समस्या असो, वाऱ्यांविषयी समस्या असो, जर तुमच्या मागे कुठले तंत्र मंत्र, जादूटोणा, वशीकरण, स्तंभन, मारण, उच्चाटन या गोष्टी कोणी केल्या असतील, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा देवाला कौल लावून किंवा देवाला प्रसाद लावून बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे। काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचून मला कॉल करा। मान्यता नसला केला तरी चालेल। प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो किंवा मित्रांनो देवी असो, यांच्या बारीक ना बारीक गोष्टी व इतिहास शोधून माहिती शोधून सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे। संपूर्णपणे तुम्हाला माहिती झाली पाहिजे आणि तुम्हाला माहिती होण्यासाठी आणि तुम्हाला माहिती देण्यासाठी आमची माहिती हे पूर्वजांकडून आलेली असते, आमच्या वारसदाऱ्या माणसांकडून, आमच्या गुरुवर्यांकडून आणि तिथल्या पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेत असतो। त्याच्यावर अभ्यास करून, रिसर्च करून आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। जर तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल किंवा तुमच्या मागे कुठलीही शंका असेल, तुम्हाला जाणून घ्यायची असेल, देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे। काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तर चालेल। मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे भूतांचे आणि झपाटलेल्या वारांचे होत आहेत गेनमाळ, म्हणजेच की पटावर बसण्याचा कार्यक्रम होत आहे। मित्रांनो, जर तुमच्या अंगात वारे असेल आणि तुम्ही गेनमाळ करत असाल, मी असे 2-3 व्हिडिओ पहिलाच ऑलरेडी बनवलेले आहेत, पण हे व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप वेगळं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। जर तुमच्या अंगात खरेच देवीचं वारे असेल आणि तुमची गेनमाळ झाली असेल, त्याचा तुम्हाला भयंकर त्रास होत असेल, निदान तुम्हाला 2 वर्ष झाले, 1 वर्ष झाले असेल, तुम्हाला त्रास असेल त्या गोष्टीचा, आणि मित्रांनो तुमचं वारं हे कधी कधी जातं, कधी कधी येत नाही, किंवा तुमचं वारं असले तर तुम्हाला सगळं काय समजून येतं, असं वाटतं की बाबा मी काहीतरी ढोंग करते। जर तुमच्या अंगात वारे असेल तर असं तुम्हाला वाटत असेल तर हे वारं खरं आहे की खोटं आहे, का झपटलेलं आहे, का उगाच भूताचं वार आहे। आणि व्हिडिओ संपूर्णपणे बघा, तुमच्या मनातले सर्व प्रथम डाऊट हे पूर्ण होऊन जातील आणि तुम्हाला माहिती देखील होऊन जाईल की बाबा वारं नेमकं देवाचं हे कसं असतं आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी, काय बघावं त्या गुरुकडं, आणि वाऱ्यामध्ये काय विचारावं, हे देखील मी तुम्हाला बारीक ना बारीक गोष्टी या टॉपिकवर सांगणार आहे। सांगण्यापूर्वी व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे, व्हिडिओ संपूर्णपणे बघा। जर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तरच तुम्हाला याच्या मागचं रिझन कळून येणार आहे आणि काय पथ्य आहेत, कसं विचारायचं आहे, कसं जाणून घ्यायचं आहे घरच्या घरी, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया। जर मित्रांनो, जर तुमच्या अंगात देवीचे वारे असेल, पहिला तुम्ही चेक करता, किंवा एखाद्याचं समजा शंभळाचा कार्यक्रम असेल, जागरण गोंधळ असेल, कोणाची गेनमाळ असेल, कोणाचा छोटा मोठा देवाचा कार्यक्रम असेल, कोणाच्या सवासण्या टायमाला आरत्याचा कार्यक्रम असेल, ज्या अशा कार्यक्रमात तुम्ही जात असाल, सर्वप्रथम स्त्रिया असो किंवा पुरुष असो, तर तुमच्या अंगाला काटा आल्यासारखं होणं, छातीला कोणतं दबाव टाकल्यासारखं होणं, अंग घामाघूम होणं, अचानकपणे रडू येणं, तर मित्रांनो हे जे संकेत आहेत देवीचं वारे येण्याचे। आता काय वेळेस कसं झालेलं आहे मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, गेनमाळ करण्याच्या नावाखाली भरपूर असे बुवा बाबा एखाद्याला फसवून लाख रुपये घेतात व त्याचे भरपूर प्रमाणे फसवणूक होत असते, आणि तेच वारं आहे म्हणून, ह्या देवीचं वारं आहे म्हणून किंवा त्या देवीचं वारं आहे म्हणून तुमची गेनमाळ करायला तुम्हाला लावतात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही फसून जाता। 1 लाख असेल, 2 लाख असेल, किंवा गुरुला अर्ध्या तोळ्याची अंगठी असेल, अर्ध्या तोळ्याचं सोनं असेल, किंवा गुरुचा आहेर माहेर असेल, मंडप टाका, माझ्या टायमाला हलग्यांचा कार्यक्रम ठेवा, मी मोठा आहे, माझा त्यांचा चेला फोन उचलतो, तो म्हणतोय भरपूर असा डेकोरेशन करा कारण मी येत आहे, माझा गुरु येत आहे, त्याच्यामुळं ना जरा त्यांचा साज माहेर करा, हलग्या वाजवा, लोकांना जागृत करा, लोकांना बोलून आणा, कारण आपले गुरु हे येत आहे तिथं म्हणून काय करतात, भोळ्या बाबळ्या लोकांना असे सांगतात आणि भोळे बाबळे लोक हेच करतात, एखाद्याकडून ड्रीन कार्ड, मग ते गेनमाळ्याचा कार्यक्रम असो, पटाचा कार्यक्रम करतात। मग हे करण्यापूर्वी तुमच्या अंगात खरंच वारे आहे का हे बघा। देवाचे वारे असो, अंबाबाई असो, येडाई असो, सतरसुंगी माता असो, काळूबाई असो, लकाबाई असो, कुठलीही देवी आदिमाया आदिशक्तीचं कुठलंही रूप असो, जर तुमच्या अंगामध्ये असेल, कुलदेवताचे वारे असेल, येत असतील, तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आधी त्या वाऱ्याची पडताळणी केली पाहिजे, वाऱ्याची परीक्षा घेतली पाहिजे। त्याच्यानंतर देवाकडे किंवा त्या पाषाणाला, ज्याच्या देवाचं तुम्हाला वार आहे, अंबाबाई असो, मुळामध्ये काळूबाई असो, त्याच्या डोंगरावर जाऊन किंवा त्याच्या गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला सर्वप्रथम भोप्याकडनं
पुजारीकडनं कौल घ्यावा लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्म होतं की बाबा तुमच्या अंगामध्ये वारा आहे का नाही। सर्वप्रथम तुम्ही काहीच त्यांना सांगायचं नाही की माझ्या अंगात वारा आहे मग माझं बघा, नाही, त्यांच्या तोंडातून काय येतं हे महत्त्वाचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आजकाल कसं झालेलं आहे, एका बुवा बाबाकडे आपण गेलो, कौल लावायचा, प्रसाद लावायचा किंवा हातावर बघणं असो, पंचांगात बघणं असो, प्रत्येकाचं कवड्यावर बघणं असो, वेगवेगळं आहे। पण त्याच्या अंगामध्ये समजा जादू टोण्याचा म्हणा किंवा त्याला वेगळ्या प्रकारचा भूत बांधायचा किंवा करणी बांधायचा किंवा झपाटलेला किंवा इशीवरनं जाताना, अमावस्या पौर्णिमाला नदीवरनं जाताना बरेचदा लोकांना तळ असल्या काही गोष्टी लागण होतात। लागण झाल्यामुळे तुमच्या अंगात आल्यासारखं वाटतं, तुम्हाला भरभराटून वाटतं। एखादा आत्मा असतो की बाबा ते हिरेत पडून मेलेला असेल, रुळावरचं चंगरून मेलेलं असेल किंवा हवेवरचं चंगरून मेलेलं भूत तुमच्या अंगामध्ये घुसतं। काय वेळेस कसं असतं, ते भूत किंवा ते आत्मा कुठल्या आराध्याचं पण असू शकतो, कुठल्या जोगत्याचा पण असू शकतो किंवा कुठल्या पंथांचा देखील त्या आत्मा तिथं असू शकतो। एखाद्या तुम्हाला ते झपाटला तर सेम टू सेम तुमच्या अंगात आल्यासारखं होतं आणि त्या देवीचा गजर व्हायला सुरुवात होते। जर तुम्हाला आराध्य असेल किंवा जोगत्या असेल, कुठला नातांचा माणूस असेल किंवा कुठलाही देवरसे असेल, जर तिथं मेलेला असेल, जे तुम्हाला लागण झाला तर सेम टू सेम तुम्हाला मित्रांनो देवाचं वाऱ्यासारखंच देव सांगतो। पुढं फक्त देव दाखवतो, मात्र मागं भूत असते, मात्र लक्षात ठेवा। ह्याच्यानंतर काय करतं, बऱ्याचदा लोकांना हे कळत नसल्यामुळे काय करतात लोक, अंगात येते लिंबावरची रात जिंकली, मग झालं, मग त्याची गेनमाळ केली, त्याला खानादाना देतात, खानादाना पुरणपोळीचा साज करतात, परंपरा चालू राहते, त्या अंगातलं तसंच राहतं। देवाचा वारा आहे म्हणून माणूस काय करतं, भोळे बाबळे भक्ती असते माणसांची, भोळे बागळे भक्ती असल्यामुळं काही लोक त्याचा फायदा उचलतात, त्याची गेनमाळ करतात, 2-3 लाख रुपये घेतात। मग मी बाहेर वासा काढलेला आहे, मी करणीचा काढलेला आहे, मग आपण गेनमाळ करायला बसू, नंतर पटाचा कार्यक्रम घेऊ, मग ह्याचा कार्यक्रम घेऊ, त्याचा कार्यक्रम घेऊ, म्हणून लोक 1 किंवा 2 लाख रुपये तुमचे बर्बाद होतात। त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, मग तुम्ही कार्यक्रम करताय, कार्यक्रम होताय, पटाचा कार्यक्रम होतो, देवदेव करताय, बोकडं कापताय, सवासना बाया बोलून घेताय, परड्या भरताय, सर्व काही सगळं चांगलं चालतं, सुरळीत चालतं। अचानक काय होतं, जेव्हा गेनमाळ झाली त्या टायमाला मित्रांनो गुरूंचा नियमच आहे, 1.25 महिना 2 महिने तुम्हाला जेव्हा तुमची गेनमाळ होती, जर तुमच्या अंगात देव असेल किंवा भूत असेल, कुणीही असेल, त्याची गेनमाळ केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 1.25 महिना, ज्याचा अंगात खरं देवाचा वारा असेल किंवा देवाच्या गणांचा वारा असेल, तर तुम्हाला 1.25 महिन्यात त्याचा त्रास होतो। त्रास कसा होतो, पैशा पाण्यात मंदी लागते, घरामध्ये चिडचिडपणा होतो। कारण मित्रांनो जे काय दूषित वातावरण असतं, निगेटिव्ह जी ऊर्जा असते ते जात असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा येत असते, आणि निगेटिव्ह ऊर्जा हे तुम्हाला त्रास देऊन जात असते। त्याच्यामुळे तुमची गेनमाळ झाल्यावर तुम्हाला 1.25 महिन्यापर्यंत त्रास होऊ शकतो, तुम्हाला अडचणी येऊ शकतात। देवी परीक्षा घेण्याचं देखील कार्य करत असते, हे मला सांभाळते का नाही, माझ्यासाठी किती काय भोगती, मला सांभाळते का नाही, माझे कुठपर्यंत हे सेवा करते, याच्यासाठी देव देखील तुमची परीक्षा किंवा देवी तुमची परीक्षा घेऊ शकते। मग मित्रांनो जर हे वारं तुमचं नकली असेल आणि तुम्ही गेरमाळ केली असेल, मग काळूबाईचा म्हणा, येडाईचा म्हणा, अंबाबाईचा म्हणा, लकाबाईचा म्हणा, पाषाण आणला असेल किंवा मूर्ती घेतली असेल, फोटो घेतला असेल, तिचा काय तर कोरडा किंवा मित्रांनो काही लोबन चाबूक वगैरे काय आणला असेल, तुम्ही त्याची पूजा करता, निष्ठावंत पूजा करताय, मात्र तुम्हाला मित्रांनो 1.25 महिना झाला, अजून 1 महिना म्हणजे 2 महिने झाले, 3 महिने झाले, तरी तुमच्या घरचा त्रास हा कमी होत नाही। मग अचानक काय होतं की वारं निघून जात असतं, म्हणजे की ते निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ते मित्रांनो निघून जाण्याचं काम करत असतं। जर तुमचं भूताचं जरी वारे असेल किंवा तुम्हाला झपाटलेलं जरी वारे असेल, तर सेम देवासारखं खेळणार, देवासारखं बोलणार, देवासारखा कौल घेऊन बोलणार, पण तुम्हाला कळणार नाही। मग तो काय करतो की तुम्हाला मित्रांनो भयंकर त्रास देण्याचं काम करतो। जसंच की घरामध्ये चिडचिडचं वातावरण होतं, देवपूजा करू वाटत नाही, देवावरनं विश्वास उठवू लागतो, गुरुवरनं विश्वास उठतो, समाजावरून विश्वास भेटतो, एकटेपणा राहावं वाटतं, कोणासोबत स्वतःच्या लेकराला देखील चिडचिडपणा होतो, नको वाटतं, कुठले पाहुणे रावळे किंवा मित्रांनो कुठलं गणगोत तुमच्या पैसे येत असतं तर त्या व्यक्तीला नको वाटतं, एकटं राहण्यामध्ये मजा वाटते, चिडचिडपणा होतो, जे काय कमवलेलं शौर्य असतं, जे काय राहिलेलं पैसा पाणी जुमला इज्जत ते घालवण्याचं काम होत असतं। मग दोष कोणाला येतो, गुरुला आणि मित्रांनो देवाला। मित्रांनो खरं ते देव आहे का याची पंटांगणी तुम्ही केली पाहिजे, त्याच्यासाठी सर्वप्रथम उपाय देखील मी तुम्हाला सांगतो। पण मित्रांनो हे जे त्रास मी तुम्हाला सांगितले, मित्रांनो बघा देवासारखं भूत पण आजकाल खेळत आहे। एक किस्सा सांगतो मित्रांनो, एका बाईला 7 वर्ष देवीचं वारं होतं, म्हणजेच की तिला देवीचं वारं होतं, तिच्या कुलदेवीचं वारं होतं, भैरी भवानीचं तिला वारं होतं। वारं मस्त इकडे तिकडे खेळत होतं, जागरण गोंधळ असेल तर खेळत होतं, इकडे तिकडे खेळण्यामुळे कसं सगळं कळायचं, कौल बघायची। मग मित्रांनो काय झालं, एके दिवशी काय झालं,
आता तिला अंगात येऊन चिडचिडपणा होऊ लागला, बांधीलपणा होऊ लागला, घरामध्ये कोणासोबत पटत नव्हतं, सासऱ्याला आणि मित्रांनो सासूला ह्याच्यामध्ये मित्रांनो म्हणतात ना विश्वास नव्हता. त्याच्यामुळे त्या बाईनं काय केलं की घेनमाळ करून घेतली. घेनमाळ पण अशा व्यक्तीकडून घेतली की मित्रांनो त्याला घला म माहीत नाही, ग म्हणजे काय त्याला माहीत नाही, तंत्रमंत्राविषयी माहीत नाही, घेनमाळाविषयी माहीत नाही. फक्त त्यानं सोनं बघितलं, त्याच्यापाशी असणारा चांदी बघितली, देवाच्या घरामध्ये गेला, देवारा बघितला, मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या, महाकाली तिथं ठेवली होती, धावजी पाट्या तिथं ठेवला होता, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देवा मांडल्या होत्या. फक्त त्याला फक्त काय माहीत नव्हतं. मग ते बाय काय झाले, एवढं तिथं चांगलं वारं होतं तर मित्रांनो त्याची शक्ती एवढी चांगली होती, त्या व्यक्तीकडे ते गेले. त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही मित्रांनो, मी बांधलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायला. ते मित्रांनो खूप मोठी व्यक्ती आहे, मस्त तिच्या यूट्यूबला त्या व्यक्तीचे गाणे देखील आहेत, खूप मोठी व्यक्ती आहे ती, महत्त्व व्यक्ती आहे ते. मी सांगू पण शकत नाही, मला कोणाची इज्जत घालवायची नाही. माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे जोपर्यंत तो आपल्याला बोलत नाही तोपर्यंत आपण त्याला बोलायचं ना, ज्याच्या पद्धतीने तो काढतो. पण ती व्यक्ती त्याच्यापाशी गेल्यानंतर त्यानं म्हटलं, आई मला दारात आले, मला भैरी भावानी हे तुमच्या दारात आले, मला तुम्ही अजून कशी काय घेनमाळ नाही केली. मित्रांनो मग ते बाई म्हणले हा माझ्याकडे वारा आहे, तुमच्या शक्त्या भरपूर आहेत, त्यानं सांगितलं. त्याच्यानंतर त्यानं घेनमाळ केली. मित्रांनो त्या भैरी भवानी विषय त्याला काहीही माहीत नाही. त्यानं अंबाबाईची म्हणून ते घेनमाळ केली, तिला परडी दिली, मित्रांनो कवड्याच्या माळा दिला, पोत लाटून दिला. सगळे गावकडचे लोक म्हणाले भैरी भवानीची घेनमाळ अशी कळत नाही, तुझे कसे काय करायला लागले, तुम्ही शांत बसा. म्हणजे त्या बाईचं काय होता, अहंकार तिला मातला होता. ते बाई म्हणले तुम्ही शांत बसा, माझे गुरु जसं करायला लागलेत मला सगळं कळतं. मग कसं झाला इथं अहंकार मित्रांनो गेला. मग अहंकार करून तिनं आई साहेबांची म्हणजेच की परडी भरल्या, हे केल्या ते केल्या, मस्त थाया होमात बी नाचली. पण मित्रांनो जसं तिनं होमात नाचली, खोटं बोलत ना अंगाला माझ्या बोलताना काटे येतात. मित्रांनो 6 महिन्याच्या आतमध्ये तिच्या नवऱ्याचं ॲक्सिडेंट झालं. मित्रांनो परत चालता ॲक्सिडेंट झालं. मित्रांनो शेवटी कर्माचे भोग आहेत, माणूस भोगतोच. असं नाही की बाबा घेनमाळ झाल्यानंतर ॲक्सिडेंट झालं, चल झालं मेलं गेलं, माणूस गंगेला मिळालं म्हणाला, चालली पुढं. मग आता नवऱ्याचं गेल्यानंतर स्वतःकडे त्याचा परपंच आला, स्वतःकडे सगळं काय आलं, भावभावकी टोचून बोलायला लागली की तुझी घेनमाळ झाल्यानंतर नवरा मेला. त्याच्यानंतर मित्राला आजार झाला, असा आजार झाला की मी बोलू पण शकत नाही. पण ते मित्रांनो त्याचा मुलगा आजारी पडून मेला. असे घरातले आजूच व्यक्ती मरायला लागले, सासू सासरे बी राहिले नाहीत अक्षरशः. शेवटी तिनं गुरुला एवढं बोलून सुद्धा माझी घेनमाळ झाली, गुरुदेव मी माझे मिस्टर मेले की माझं पोरगं मेलं आणि माझे सासरे देखील मेले गुरुजी, म्हणून त्यांनी गुरुला असा शब्द दिला. पण त्या गुरुनं टाळाटाळीचं काम केलं आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या देवराशाकडे गेले. म्हणजेच की मित्रांनो त्यांच्या गावाकडच्या कुळापासून आलेला पुजारी त्याच्यापाशी गेले. त्याच्या अंगात वार नव्हतं पण त्याला पुढचं काही कळून येत होतं, कारण पुजारी म्हणले की त्यांचं आयुष्य ना भविष्य त्याच्यामध्ये गेलेलं असतं. ते मला तुझी घेनमाळ चुकीची झालेली आहे. देवी म्हणजेच की मित्रांनो आदिमायादी शक्तीचं रूप हे सर्व एकच आहे. मी अजून पण मानतो आदिमायादी शक्तीचं रूप एकच आहे, पण प्रत्येकाचं लेणं देणं हे वेगवेगळं आहे, हे मात्र लक्षात ठेवा, कुणाने विसरलं नाही पाहिजे. मित्रांनो कुळदेवतीला मान दिला नाही, कुठल्याच देवाला मान न देता त्यानं का अंबाबाईची घेनमाळ करून मित्रांनो त्याचं वाटोळं करून टाकला. अक्षरशः ते रडायला लागले. ताय पुजाऱ्याने सगळ्या हकीकत खरी खरी सांगितले, त्या रडायला लागले. त्या टायमाला मित्रांनो त्या बाईची गाड अजिंठ्याची गाड मांढर देवीच्या काळूबाईपाशी पडली होती. तिनं मला सगळे काही गोष्ट सांगितले. सांगायचा उद्देश बोलायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो जर तुमच्या अंगात खरं वारा असेल तर अहंकार करू नका, आधी परतांगणी करा, नंतर चांगला गुरु करा. त्याच्यानंतर मित्रांनो झालं कसं, दुसरा किस्सा सांगतोय तुम्हाला, ऐकून घ्या, कारण मी तुम्हाला सांगतोय कारण तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवण्यासाठी मी माहिती सांगत आहे, उदाहरणं देत आहे, जेणेकरून बाबा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. मित्रांनो असं काय झालं, एक बाई होती, त्याच्या नवऱ्यानं ऋण काढून आरत्या घातल्या. म्हणजेच की काळूबाईचं वारं होतं मित्रांनो. आरत्या घातल्या, आरत्या झाल्या, सगळं झालं, लिंबावरची रास उचलली, घेनमाळ झाली, थाटामाटात घेनमाळ केली. मस्त ते बाई हे घेनमाळ करणारी होती बाई, म्हणजेच की तिची गुरु बाई. घेनमाळ वगैरे झाली, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, सुरळीत चालल्या, लिंबावरची रास उचलली, सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या. चालत असताना मित्रांनो तिला तडधड हे धंद्या पाण्यात म्हणा, चिडचिडपणा म्हणा, घरामध्ये तडधड त्या बाईला होतच होती. मग गुरुकडे बघितलं आणि गुरुने काय त्याला 15 दिवसामध्ये फरक थोडाफार पाडला, तिला विश्वास बसला. मग म्हणली अंगात थरथर कापा लागल्यावर म्हणले काळूबाईचा वारा आहे, तुला घेनमाळ तुला करावं लागेल. मग त्यांनी काय असेल ते ऋण काढून आरत्या वगैरे घेतल्या. आरत्या घेतल्यानंतर घेनमाळ झाली, चांगली घेनमाळ झाली म्हणता येईल. होम देखील केला होता, अंगावर इस्तो पण ओतून घेतला, सेम टू सेम काळूबाईचाच गजर झाला. त्याच्यानंतर मित्रांनो ते बाई करायला लागली रात्री आमुष्याला विचित्रपणा. म्हणजेच की मित्रांनो कुठं तिचे हातपाय वाकडे हो, कधी झोपेतनंच पळून जा, कुठं नवऱ्यालाच भांड, कुठं कधी नवऱ्याला शेजारी झोपून देणार नाही, ह्यांचे संबंध तुटायला लागले.
ह्यांचे संबंध तुटल्यानंतर देवीपाशी पूजा देखील करायला तयार नाही बाई, काय सगळं विसरून गेले मित्रांनो। अचानक आरती झाली आणि त्याच्यानंतर काळूबाईचा गजर कडा सोडून केला मोहावरगडच्या रेणुकाचा गजर, त्याच्यानंतर गजर केला अंबाबाईचा, नंतर गजर केला मित्रांनो काली मातेचा गजर केला। मी बंगालवरनं आलेले म्हणलं, मला सोडलेलं आहे माझे कालेला, ह्याला मी प्रसन्न झाले। कालिका माता आहे जे जे अंगात येत होतं ते म्हणली मी इकडनं आले, बस देवाचं नाव घ्यायला लागले। आई राजा उद उद हा बोला सोडून तिनं आई राजा चांग भले, आई राजा उदे चांग भले असं कुठलाही गजर केला। गजर केल्यानंतर मित्रांनो त्याच्या नवऱ्याला कळून आलं की पहिलाही तडजोड होती, जशी गेनमाळा झाली तर अजून तडजोड व्हायला लागलेली, म्हणून त्यानं काय केला गुरुच्या साहाय्यानं दुसरीकडे गेला। तर मित्रांनो तिला काळूबाई पसली करणे होते। काळूबाई पसली करणे म्हणजे वेगळ्या पद्धतीने तिच्या महागा लावलेले, हे लक्षात ठेवा, त्याच्या महागा लावला होता की तंत्र मंत्रामध्ये त्याला उठून त्याच्या महागा लागला होता आणि त्याच्यानंतर ते संमत देखील करून देत नव्हते। पहिला बी तडजोड चालूच होते। त्याला काय वाटलं त्या पुरुषाला की माझ्या बायकोचे तडजोड ह्या काळूबाईमुळे होत असेल किंवा अंगातल्या वाऱ्यामुळे होत असेल, म्हणून मित्रांनो तिचं देखील फसवणूक झाली। सांगायचा उद्देश काय झाला मित्रांनो, चेड्याची म्हणजे की सोडलेल्या ठोकलेल्या चेड्याची देखील गेनमाळ करून ह्या गुरूंनी टाकली आणि पैसे घेतले की तो कोण आणि मी कोण। त्याच्यानंतर मित्रांनो ते आमच्याकडे रिकवर व्हायला आले, तिला रिकवर केला, ठोकल्याला सगळा जाम जमला काढून टाकलेला, काय असं देवाला निवेद ठेवलं, ओटी भरायला लावली, त्याच्यानंतर त्याचं वारं देखील खोलण्याचं काम केलं आणि काय असं ते वचनात बांधून गेलं। त्याच्यानंतर दिवी म्हणलं की मित्रांनो सगळे तिला माहिती पाहिजे, काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, नंतर कार्यक्रम केला। आज त्या बाईचं सोन्यानं पिवळं आहे, बोला पुढं। माझा मी हकीकत सांगण्याची घडलेली गोष्ट आहे, जे सत्य आहे ती सत्य सांगण्याचं काम मी करतो, मला असतो। सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो ह्या गोष्टीपासून वाचा। जर तुम्ही ह्या गोष्टीपासून वाचलं नाही ना मित्रांनो तुमचं देखील हेच हाल होणार आहेत, ह्या दोघांसारखे तुमचे हाल होणार आहेत। एक तर गुरु चांगला भेटत नाही आणि मित्रांनो मग भूताच्या केताच्या गेनमाळ करतात, त्याचा त्रास तुम्हालाच आहे, पैसा पण तुमचा जातो, त्रास पण तुम्हाला होतो, सगळं भोगायचं तुम्हाला। त्याच्यासाठी काय करायचं एक साधारण उपाय सांगतोय, ते उपाय तुम्ही करा। सर्वप्रथम जर तुम्हाला वारा असेल तर ते वारं कसं आलं, कशाच्या पद्धतीनं आलंय हे पहिला चौकशी केली पाहिजे। दुसरं हे चौकशी केल्यानंतर लिंबावरची रास म्हणजेच की देवाच्या वाऱ्यावरची परीक्षा घेणं, कठोर परीक्षा घेणं आणि मित्रांनो त्याच्यानंतर प्रश्न विचारणं, ते कुठनं आले, जळातनं आले, काळूबाईचं काय आहे, हे कोण आहे, ते कोण आहे, असे प्रश्न विचारणारे लोक लागतात। पण आजकालचे लोक तसे उरलेले नाही आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। हे झालं दुसरं। तिसरं मित्रांनो देवीला फरक मागून घेणं, जर तू इथनं आलेले तू तिथनं आलेले सगळे मी करायला तयार आहे, माझ्या 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये मला जे काय मला हे संकटातून बाहेर काढ, माझं असं काम होऊ दे, तरच मी तुला घरी घेईल। जर तो देव असेल, जर त्या देवाची ऊर्जा त्याच्या अंगामध्ये असेल किंवा देवीचा गण असेल तर 100% तुमचं कुठलंही काम होतं, आईसाहेबांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो। कधी एकाकडे बघू नका, पहिला हा माणूस तर मला ना अंगात वारा आहे, लगेच दुसऱ्याकडे बघा, तो तर म्हणला ना हा अंगात वारा आहे, ह्याच देवीचा वारा आहे, तिसऱ्याकडे पण बघा। बघण्यामध्ये काय नाही, काय लोक पैसे घेत नाहीत बघायला, हे मात्र लक्षात ठेवा। तर त्याच्याकडे पण बघा, जर तिघांचा शब्द एक आला ना तरी तुमचं वारं 100% खरं आहे, माझं ठोकल्याला काम नाही म्हणायचं, हे मात्र लक्षात ठेवा। हा कायकांचा वाराला त्रास होतो, काय काय रडत वारे येतात, काय काय हसत वारे येतात, काय काय कुजवून वारे येत असतात, कारण देव परीक्षा घेऊनच तुमच्या अंगामध्ये प्रवेश करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। तर ह्या 4 गोष्टी जर तुम्ही नीटपणे विचार करून जर ह्या 4 गोष्टी केल्या ना तर तुमची कधीही फसवणूक होणार नाही। जर तुमच्या हारुळी देताना वेगवेगळ्या प्रकारे हारुळी देत असेल देव, जसे की मांढरच्या काळूबाईचं चांग भले, जर असे हारुळी देत असेल तर खरं म्हणायचं। जर म्हणले महाकालीच्या नावानं चांग भले, गर्दन कालीचं चांग भले, मसान कालीचं चांग भले म्हणलं तर हे चुकीचं आहे म्हणायचे, मात्र लक्षात ठेवा। काळूबाई स्वतःचाच गजर करत असते, तिचा गण स्वतःचा गजर करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। त्याच्यानंतर मित्रांनो वाऱ्याची परीक्षा घेणे, योग्य प्रमाणे आरत्या घेणे, त्याच्यानंतर कुळदेवताची पहिला ओटी भरणे। कुळदेवता म्हणजे जी कुठला ब्राह्मण असेल किंवा पुजारी असेल तिथं पहिला प्रसाद किंवा कौल लावणे, त्याच्यानंतर ह्याचा आडघडा करणे। जर त्याच्या अंगात वारा असेल, त्याने गेनमाळ केली नसेल तरी त्रास होत असेल तर पहिला ठोकलेला आहे का काय बघा, करणीची बाजू आहे का बघा, जर असेल तर मित्रांनो ते काढून घ्या। मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेल्या
सांगितलं त्या अटी वाचूनच मला कॉल करावा। हा व्हिडिओचा सांगण्याचं बनवण्याचं कारण एवढंच होतं की मित्रांनो, फसू नका, वाऱ्याची पण परीक्षा घ्या। देव आपली परीक्षा घेतो, आपण पण वाऱ्याची परीक्षा हे मात्र घेतली पाहिजे। जर वारं कन्फर्म असेल तरच पुढे हात घाला। जर मित्रांनो जर वारं तुम्ही कन्फर्म केलेलं नसेल, पुढचा म्हणला वारा करा गेनमाळ, त्याच्या नादी लागू नका। आजकाल ह्या पुण्या मुंबईच्या सिटीमध्ये मित्रांनो लुबाडा लुबडी खूप भरपूर झालेले आहे, हे मात्र लक्षात ठेवा। जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये दावजी बाबाच्या नावानं चांग बोला, सुरूच्या दावजी पाटला चांग बोला, मांढरच्या काळूबाईचं चांग बोला लिहायला मात्र विसरू नका। आई राजा उदे उदे सदानंदीचं उदे उदे बोल भवानी माती की जे लिहायला मात्र विसरू नका। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास पुढे पण शेअर करा आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत आम्ही राहील, हे मात्र लक्षात ठेवा। आणि मित्रांनो ज्या ज्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेले आहेत ते बारीकीने विचार करा। देव अंगात येणं किंवा देवाचं गण अंगात येणं हे सोपं काम नव्हे, त्याची पाळणूक पण झाली पाहिजे। मस्त तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ सर्च करून बघताय, पण मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये हेच दिलेलं असतं की पाळणूक झाली पाहिजे आणि योग्य प्रमाणाच्या दिशेने तुम्ही गेला पाहिजे। आजकाल मी तुम्हाला सांगलेलं पुणे मुंबई सारख्या लोकांचं कसं झालेलं आहे, अंगात जरी भूत असलं थोडा नाचायला लागला की अरे अंबाबाई लाव त्याला मान म्हणतात आणि गेरमाळ करतात आणि फसवणूक होती। हे होऊ नये म्हणून दोघा तिघांकडे बघा, आरतीचा कार्यक्रम ठेवा, परीक्षा घ्या, कुळदेवतेला पहिला मान द्या, आधी तिच्या गाभार जाऊ, जे तुम्हाला देव आहे ते त्या गाभार जाऊन तिथे एकदा कौल घ्या। सगळीकडे पडताळणी केल्यानंतरच पुढे पाऊल टाकला, त्याशिवाय ढकलू नका। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक